नमस्कार, मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला हळदीच्या पानातल्या पातोळ्या दाखवत आहे। त्यासाठी हळदीची पानं स्वच्छ धुवून घ्यावीत व वरतून व खाली देठ व टोक कापून घ्यावे। त्यासाठी सारण लागणार। सारणाची तयारी: गूळ आणि खोबरे चांगले परतून घ्यावे। त्यात मी 1 चमचा तूप घातले आहे। गॅसवर मंद आचेवर छान असं सारण परतून घ्यायचं व चांगलं सुकलं की ते सारण तयार झालं। त्यानंतर आपण पुढील तयारी करायची। तांदळाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ घालून उकळतं पाणी त्या तांदळाच्या पिठामध्ये ओतावं व चांगलं गरम असतानाच ते ढवळून घ्यावं। पीठ ढवळून झाल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवावं। पीठ मग कोमटसर झाल्यानंतर ते मळून घ्यावं। पिठाचा चांगला मऊसूत गोळा करून मग त्याच्या अशा लांबटसर लाट्या तयार करून घ्याव्यात। हळदीच्या पानावर ठेवले की असे गोळे तयार करून घ्यावेत, मग ते चांगले लावायला चांगले पडतात। हळदीचं पान घेतल्यानंतर थोडंसं तेल हाताला किंवा तूप लावून घ्यायचं आणि तो गोळा चांगला पसरून घ्यावा। पातळसा पसरावा, मग ते उकडल्यावर चांगला लागतात। पसरल्यानंतर त्यात आपल्या सोयीनुसार 1-2 चमचे जेवढं आहे सारण ते भरावं। चमचाभर सारण भरल्यानंतर ते चांगलं पसरून घ्यावं। पसरून घेतल्यानंतर दोन्ही टोकंही चांगली चिटकवून घ्यायची। ती घट्ट पानामध्ये चिटकली पाहिजे, कारण की चिकटली नाही तर ते वाफेने उघडल्यानंतर सर्व पाणी आणि हे एकत्र होतं। त्यामुळे चांगलं दाबून घ्यायचे पानांची टोकं। आणि आपण गॅसवर पाणी आणि चाळण हे वाफायला ठेवलेच आहे। पाणी चांगलं वाफ आली की चांगलं गरम ह्याच्यावर ठेवले की पटकन शिजून येतात पातोळ्या। अशा मी 2-4 करून घेते, हे तुम्हाला मी दाखवते, मग आपण ठेवूया चाळणीत। अशा रीतीने चाळण आणि त्यावर झाकण ठेवलंय, वाफेने चांगले शिजणार। मग ते 10-15 मिनटं चांगली वाफवलं की मग ते असे पानं असतात ती हिरवी मऊ होतात, मग समजून जावं की आपली पातोळी शिजली आहे। त्याच सोबत मी दुसऱ्या गॅसवर पण ठेवला आहे। अशा रीतीने आपली हळदीच्या पानातल्या पातोळ्या तयार। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।